स्टँड अप कॉमेडीच्या दुनियेत स्वतःचं स्थान निर्माण करणारा कॉमेडियन प्रणित मोरे गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त शोमुळे चांगला चर्चेत आलाय। गेल्या अनेक वर्षांपासून स्टँड अप कॉमेडी शो चालवणारा प्रणित आता एकापाठोपाठ एक नव्या वादात अडकत चाललाय। नेटकऱ्यांकडून त्याच्यावर तीव्र शब्दात टीका केली जाते। नुकतंच त्याच्या शोमधील सेजल पवार आणि हिमांशू जांगडा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रणित मोरे पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडलाय। या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। मात्र सततच्या वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या या प्रणित मोरेची एकूण संपत्ती किती आहे, तो एका व्हिडिओमधून किती पैसे कमावतो आणि त्याचे कमाईचे इतके मार्ग कोणते आहेत, पाहुयात या व्हिडिओमधून। प्रणित मोरेचा वादांशी जुना संबंध राहिलाय। फेब्रुवारी 2025 मध्ये सोलापुरात घडलेल्या एका घटनेमुळे तो प्रचंड चर्चेत आला होता। सोलापूरमधील एका शो दरम्यान प्रणितनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि बॉलिवूड अभिनेता वीर पहाडिया याच्यावर काही वैयक्तिक विनोद केले होते। या विनोदांमध्ये त्यानं वीरच्या अभिनयाची आणि सोशल मीडिया पीआरची जोरदार खिल्ली उडवली होती। हा वाद इतका वाढला की वीरच्या कथित समर्थकांनी थेट शोमध्ये घुसून प्रणितला मारहाण केली होती। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। प्रणित मोरेच्या करिअरबद्दल सांगायचं तर त्यानं 2023 मध्ये आपली रेडिओची चांगली चाललेली नोकरी सोडली आणि तो पूर्ण वेळ स्टँड अप कॉमेडीकडे वळला। त्याचा पहिला सोलो शो बाप को मत सिका हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि एकाच शोमुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली। सुरुवातीच्या काळात तो चांगल्या प्रकारे कॉमेडी करायचा आणि प्रेक्षकही त्याच्या शोला भरभरून प्रतिसाद द्यायचे। या लोकप्रियतेच्या जोरावरच त्यांना बिग बॉसच्या घरात जाण्याची मोठी संधी मिळाली। मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याच्या वागण्यात आणि शोच्या पद्धतीत मोठा बदल झाल्याचा आरोप नेटकरी करतायत। बिग बॉसच्या घरातून परत आल्यानंतर त्याच्या डोक्यात वेगळीच हवा गेल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्या शोमध्ये आता कॉमेडी कमी आणि अश्लील वक्तव्य जास्त पाहायला मिळत आहेत। लोक आधी हसण्यासाठी त्याच्या शोला जायचे, मात्र आता तो कॉमेडीच्या नावाखाली रिलेशनशिप, लग्न आणि इतर पवित्र नात्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जोक करताना दिसतो। नुकताच झालेला वाद हा सेजल पवार आणि हिमांशू जांगडा यांच्या वक्तव्यामुळे पेटलाय। काही दिवसांपूर्वी प्रणितच्या शोमध्ये सेजल पवारनं डॉक्टर कसं काम करतात आणि काय गप्पा मारतात या विषयावर जोक करताना मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबाबत अत्यंत वादग्रस्त आणि अश्लील वक्तव्य केलं होतं। सुरुवातीला या प्रकरणाला कोणीही गंभीरतेनं घेतलं नाही। सर्वांनी तो एक जोक म्हणून सोडून दिला। विशेष म्हणजे या अश्लील वक्तव्यानंतर तिथे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स वाढले आणि जणू ती स्टारच झाली। हा वाद शांत होत नाही। तसंच 2 ते 3 दिवसांपूर्वी प्रणितच्या शोमध्ये हिमांशू जांगडा यानं 370 बिर्याणीवरून वादग्रस्त वक्तव्य केली। या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट आली असून नेटकऱ्यांनी केवळ हिमांशूवरच नाही तर जुन्या प्रकरणावरून सेजल पवारवरही कारवाईची मागणी केली आहे। अखेर या वादामुळे तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त शो करणाऱ्या प्रणित मोरेची एकूण संपत्ती किती आणि तो एका व्हिडिओद्वारे किती कमावतो असा प्रश्न अनेकांना पडलाय। प्रणित मोरे भारतभरात अनेक लाईव्ह शो करतो। या लाईव्ह शो किंवा इव्हेंटसाठी कोणतंही निश्चित मानधन नसतं, तर तिकिटांची विक्री किती होते त्यावरून त्यांचं उत्पन्न ठरतं। एका अंदाजानुसार तो आपल्या एका लाईव्ह शोमधून साधारण 50,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत कमावतो। याशिवाय त्याच्या व्हिडिओला यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज येतात। सध्या त्याच्या एका व्हिडिओला सरासरी 4 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळत असल्यामुळे तो फक्त यूट्यूब व्हिडिओमधून जवळपास 20 ते 40 रुपयांची बंपर कमाई करतो। तसंच या व्हिडिओमुळे तो ज्या वस्तूंची जाहिरात म्हणजेच ब्रँड स्पॉन्सरशिप करतो त्याचे त्याला वेगळे लाखो रुपये मिळतात। इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील तो पेड पोस्ट आणि रील्सद्वारे मोठी कमाई करतो। प्रणितनं बिग बॉसच्या घरातून देखील चांगली कमाई केली होती, मात्र तिथल्या इतर स्टार स्पर्धकांच्या तुलनेत त्याला कमी मानधन दिलं जात होतं। प्रणितला प्रति आठवडा 1 ते 2 लाख रुपये मानधन मिळत होतं आणि तो बिग बॉसच्या घरात एकूण 14 आठवडे राहिला होता। त्यामुळे बिग बॉसच्या एका सीझनमधून त्यानं 14 लाख ते 28 लाख रुपयांच्या दरम्यान कमाई केली होती। या सर्व कमाईच्या स्रोतांचा विचार केला तर प्रणित मोरेची सध्याची एकूण परिस्थिती अंदाजे 4 ते 8 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे। एकंदरीत रेडिओ जॉकी ते करोडपती स्टँड अप कॉमेडियन बनलेल्या प्रणित मोरेची आर्थिक घौडदौड मोठी असली तरी सध्या कायदेशीर कचऱ्यात अडकल्यामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।